स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेजचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 1860, 2 1873, 3 1862, 4 1863. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1873. सत्यशोधक समाजाची स्थापना ही 1873 या वर्षी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 2, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 सातारा, 2 अमरावती, 3 कोल्हापूर, 4 रायगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रायगड. कर्नाळा पक्षी अभयारण्य हे रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 3, चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 केरळ, 3 ओरिसा, 4 राजस्थान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ओरिसा. चिल्का सरोवर हे ओडिसा या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 4, भारतात मुघल साम्राज्याचा पाया कोणत्या शासकाने घातला होता? ऑप्शन क्रमांक 1 बाबर, 2 शेरशाह सुरी, 3 हुमायूँ, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बाबर. भारतात मुघल साम्राज्याचा पाया हा बाबर या शासकाने घातला होता. प्रश्न क्रमांक 5, आहे मनोहर तरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 दया पवार, 2 सुनीता देशपांडे, 3 वि वा शिरवाडकर, 4 शिवाजी सावंत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सुनीता देशपांडे. आहे मनोहर तरी या पुस्तकाचे लेखक सुनीता देशपांडे हे आहेत. प्रश्न क्रमांक 6, उस्ताद अहमद अली खां हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 1 सतार, 2 तबला, 3 संतूर, 4 सरोद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सरोद. उस्ताद अहमद अली खां हे सरोद या वाद्याशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 7, भारताच्या संविधानात समानतेचा हक्क कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 1 कलम 14 ते 18, 2 कलम 19 ते 22, 3 कलम 23 ते 25, 4 कलम 29 ते 30. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कलम 14 ते 18. भारताच्या संविधानात समानतेचा हक्क हा कलम 14 ते 18 या कलमामध्ये नमूद करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 8, दुधामध्ये कोणत्या प्रकारचे प्रोटीन प्रामुख्याने आढळते? ऑप्शन क्रमांक 1 ग्लुटेन, 2 कॅरोटीन, 4 केसिन, 3 केसिन, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 केसिन. दुधामध्ये केसिन हे या प्रकारचे प्रोटीन प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक 9, समान नागरिक कायदा विषयी राज्यघटनेत कोणते कलम आहे? ऑप्शन क्रमांक 1 कलम 42, 2 कलम 44, 3 कलम 46, 4 कलम 48. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कलम 44. समान नागरिक कायदा विषयी राज्यघटनेत कलम 44 हे आहेत. प्रश्न क्रमांक 10, आम्ल निळा लिटमस पेपरला कोणत्या रंगामध्ये बदलते? ऑप्शन क्रमांक 1 काळा, 2 पांढरा, 3 निळा, 4 लाल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लाल. आम्ल निळा लिटमस पेपरला लाल रंगामध्ये बदलते. प्रश्न क्रमांक 11, पर्यावरण संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 1972, 2 1975, 3 1986, 4 1992. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1986. पर्यावरण संरक्षण अधिनियम हा 1986 या वर्षी संमत करण्यात आला. प्रश्न क्रमांक 12, जौनपूर या शहराची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 इब्राहिम लोदी, 2 फिरोज शाह तुघलक, 3 बाबर, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फिरोज शाह तुघलक. जौनपूर या शहराची स्थापना ही फिरोज शाह तुघलक यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 13, पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 1 जून, 2 2 जून, 3 4 जून, 4 5 जून. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 5 जून. पर्यावरण दिन हा 5 जून रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 14, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 1 सुषमा स्वराज, 2 शीला दीक्षित, 3 रेखा गुप्ता, 4 अतिशी.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सुषमा स्वराज. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ह्या सुषमा स्वराज होत्या. प्रश्न क्रमांक 15. ब्रह्मोस NG क्षेपणास्त्र हे कोणत्या देशाच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 फ्रान्स, 2 ऑस्ट्रेलिया, 3 रशिया, 4 अमेरिका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रशिया. ब्रह्मोस NG क्षेपणास्त्र हे रशिया या देशाच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.